नमस्कार. सपनाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे बटाट्याचे वेफर्स. वर्षभर साठवल्या जाणाऱ्या बटाट्या वेफर्सची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. हे वेफर्स बनवण्याची प्रोसेस जरी थोडी मोठी असली तरी एकदा जर हे आपण वाळवण्याचे वेफर्स बनवून ठेवले म्हणजे वर्षभरासाठी टेन्शन नाही राहत. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. तर इथे मी मोठ्या आकाराची 4 बटाटी घेतलेली आहेत आणि तुम्ही याचा आकार पाहू शकता. अगदी गोल आकाराची बटाटी मी इथं वापरलेली आहेत. तर मी ही 1 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली होती. तर आता आपण याची सालं काढून घेऊयात. बटाट्याचा जर आकार गोल असेल तर वेफर्स आपले छान गोल होतील. त्यामुळे शक्यतो गोल आकाराचीच बटाटी आपल्याला इथे वापरायची आहेत. तर इथे सर्व बटाट्यांची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता आपल्याला अशा प्रकारचे स्लायसर लागेल आणि याच्या सहाय्यानेच आपण बटाट्याचे स्लाइसेस करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर यामध्येच डायरेक्ट आपण याचे स्लाइसेस करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता हे वेफर्स अगदी जाडही नाही आणि जास्त पातळही नाही आणि याचा आकारही अगदी छान गोल आलेला आहे. तर अशाच प्रकारे सर्व बटाट्यांचे वेफर्स आपण करून घेऊयात. तर इथे मी सर्व बटाट्यांचे स्लाइसेस करून घेतलेले आहेत आणि आता हे स्लाइसेस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे मी सर्व स्लाइसेस 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये जवळपास 1.5 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर यामध्ये आपण घालूयात चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर आपण तुरटी यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून वेफर्स आपले अगदी पांढरे शुभ्र होतील. तर हे पाणी आता आपलं उकळलेलं आहे. तर यामध्ये आता हे स्वच्छ धुवून ठेवलेले वेफर्स आपण यामध्ये घालून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि हे छान पूर्ण वेफर्स बुडतील इतपत पाणी यामध्ये आहे. तर पाण्याला पहिली उकळी आली की आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे. तर अगदी 2 मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे लगेचच पाणी आपलं उकळेल. तर जवळपास 2 ते 3 मिनिटांनंतर पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल जवळपास हे 80% शिजलेलं आहे, म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे. तर आपण याला लगेचच स्ट्रेन करून घेऊयात. तर मी इथे एक स्ट्रेनर घेतलेलं आहे, तर याच्या साहाय्याने आपण हे स्ट्रेन करून घेऊयात. तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर हेच पाणी तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर जवळपास 5 मिनिटांनंतर यातलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. तर आता याला आपण एका प्लास्टिकच्या कागदावर किंवा एका कॉटनच्या कापडावर याला उन्हामध्ये पसरवायचे. तर इथे माझे सर्व वेफर्स पसरवून झालेले आहेत. वेफर्स पातळ असल्यामुळे ते 1 दिवसात छान वाळतात, परंतु हे आपल्याला वर्षभर साठवायचे आहेत. त्यामुळे याला 2 दिवसांचं ऊन द्यावंच लागेल, म्हणजे ते वर्षभर याला काहीही होत नाही. तर अगदी 2 दिवसांचे ऊन दिल्यानंतर हे वेफर्स आपले अगदी छान तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रकारचे हे वेफर्स तयार झालेले आहेत. तर मी तुम्हाला ते फ्राय करून दाखवते. तर मी इथे तेल गरम करायला ठेवलेले आणि हे पातळ असल्यामुळे पटकन फ्राय होतात. अगदी मंद आचेवरही हे छान फ्राय होतात आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर वेफर्स आपले तयार झालेले. तर तुम्ही पण ही बटाटा वेफरची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसे झालेत हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हे वेफर्स हवाबंद डब्यामध्ये अगदी वर्षभर टिकतात. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे कुरकुरीत वेफर्स आपले तयार झालेले आहेत. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन नक्की प्रेस करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.